हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द लेक्चर. तर बघा मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.5 सॉल्व करणार आहोत. शेवटचा पार्ट आहे आपला या चॅप्टरचा. तर प्रॅक्टिस सेट 1.5 जो आहे इट इज बेस्ड ऑन दी ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशनचे जे ॲप्लिकेशन आहेत त्यावर बेस असलेला प्रॅक्टिस सेट 1.5 आपण सॉल्व करणार आहोत. त्यालाच आपण वर्ड प्रॉब्लेम्स असं म्हणतो. अतिशय सिंपल असा हा टॉपिक आहे बाळांनो. फक्त इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्हाला वर्ड स्टेटमेंट जे दिलेले असतात त्या वर्ड स्टेटमेंटला केअरफुली रीड करून त्याला मॅथमॅटिकल स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्याचे लिनियर इक्वेशन्स तुम्हाला बनवायचे आहेत. 2 कंडिशन दिल्या असतील, त्या 2 कंडिशनवरून 2 लिनियर इक्वेशन तयार करायचे आहेत आणि नंतर त्याला आपण सॉल्व करणार एलिमिनेशन मेथडने किंवा सबस्टिट्यूशनने किंवा डिटर्मिनंटने. Then you will get the values of those unknown things which are asked in that word statement. त्या वर्ड स्टेटमेंटमध्ये ज्या गोष्टी आपल्याला विचारलेल्या आहेत त्या भेटणार. बघा, अगोदर आपण एक ॲक्टिव्हिटी सॉल्व करू. दिस ॲक्टिव्हिटी इज गिवन इन युअर टेक्स्टबुक. तर बघा मित्रांनो, यामध्ये तुम्हाला जी ॲक्टिव्हिटी आहे या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला इथं काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. अँड फ्रेम द इक्वेशन फ्रॉम द इन्फॉर्मेशन अँड राईट देम इन द बॉक्सेस असं विचारले. आता सर्वात अगोदर लक्षात घ्या, इथं तुम्हाला सांगितलं आहे आय एम सार्थक, माय प्रेझेंट एज इज एक्स इयर्स. म्हणजे लक्षात घ्या, सार्थकचं जे प्रेझेंट एज आहे, सार्थकचं प्रेझेंट एज काय आहे, एक्स इयर्स आहे. आणि दुसरं आहे माय प्रेझेंट एज इज साक्षी. तर साक्षीचं जे प्रेझेंट एज आहे ते वाय दिलेलं आहे. बघा बाळांनो, साक्षीज प्रेझेंट एज इज वाय. आता ही जी कंडिशन तुम्हाला दिलेली आहे, सार्थक्स एज इज लेस बाय 8 दॅन डबल द एज ऑफ साक्षी. म्हणजे सार्थकचं जे एज आहे एक्स विच इज लेस आहे म्हणजे कमी आहे, म्हणजे मायनस करायचं आहे. विच इज -8 दॅन डबल द एज ऑफ साक्षी. म्हणजे साक्षीच्या एजचे डबल आणि याहूनही 8 कमी, 8 लेस. दिस इज द एज ऑफ सार्थक. अशा पद्धतीनं हे इक्वेशन तयार होईल. त्यानंतर बघा, सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ सार्थक अँड साक्षी. आता हे तर खूप सिंपल आहे. सार्थकचं प्रेझेंट एज एक्स आहे, साक्षीचं प्रेझेंट एज वाय आहे आणि दोघांच्या एजची सम ऑफ द एजेस प्रेझेंट एजेस ऑफ सार्थक अँड साक्षी इज 25. म्हणजे 25. दिस इज व्हेरी सिम्पल. आता इकडे लक्षात घ्या, 4 इयर्स ॲगो. आता 4 वर्षा अगोदर दोघांचं पण एज काय होणार आहे, जे सार्थकचं एज होतं ते काय होईल, x -4 होईल, बरोबर. आणि साक्षीचं जे एज आहे ते y -4 होईल. म्हणजे 4 वर्षा अगोदर दोघांचं पण एज 4 वर्षा अगोदर काय होणार आहे, 4 मायनस करावं लागेल दोघांच्या पण एजमधून. म्हणजे तुम्हाला 4 इयर्स ॲगो, 4 वर्षापूर्वीचे दोघांचं एज भेटणार आहे. आता बघा पुढे काय सांगितलं की 4 इयर्स ॲगो साक्षीज एज, म्हणजे साक्षीचं जे एज आहे, बघा साक्षीचं जे एज आहे काय आहे, साक्षीचं एज 3 years less than सार्थक्स एज ॲट दॅट टाईम. म्हणजे सार्थकचं जे एज आहे 4 वर्षापूर्वीचं, सार्थकचं जे एज आहे यापेक्षा साक्षीचं एज कसं आहे, 3 वर्षांनी कमी आहे. म्हणजे बघा, सार्थक्स एज इज इक्वल टू साक्षीज एज ॲट दॅट टाईम -3 असं भेटणार. आणि याला जर तुम्ही अजून लिहिलं तर x -4 इज इक्वल टू, सॉरी दिस इज y -7 असं याला लिहू शकता. या वायला इकडे घेऊन या, म्हणजे x -y इज इक्वल टू हा -7 हा +4 होईल तिकडे गेल्यावर, म्हणजे x -y इज इक्वल टू -3. ठीक आहे. अशा पद्धतीनं ही ॲक्टिव्हिटी आहे, खूप सिम्पल अशी ॲक्टिव्हिटी आहे. तर चला आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करूया ॲक्च्युअलमध्ये. तर बघा बाळांनो, प्रॅक्टिस सेट सॉल्व करण्यासाठी तुम्ही इथं लक्षात घ्या, जे पण वर्ड प्रॉब्लेम्स आहेत हे वर्ड प्रॉब्लेम एकतर एज बेस तुम्हाला विचारले जातील, एज बेस वर्ड प्रॉब्लेम्स असतात, किंवा बऱ्याच वेळा तुम्हाला एज बेस नसेल तर नंबरवर बेस वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला विचारले जाऊ शकतात. किंवा जे तुमच्याकडं डिव्हिडंड इज इक्वल टू फॉर्म्युला आहे का नाही, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वेश्चन प्लस रिमाइंडर, यावर तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात. बऱ्याच वेळा फ्रॅक्शनवर देखील वर्ड प्रॉब्लेम विचारला जातो, फ्रॅक्शन. त्यानंतर तुम्हाला इथं स्पीड आणि डिस्टन्सवर वर्ड प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो, स्पीड अँड डिस्टन्स. त्यानंतर जे
वॉटर बोट आहे त्याची स्पीड वगैरे. तर म्हणजे देर आर व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स इन वर्ड प्रॉब्लेम्स, वर्ड स्टेटमेंट. आता लक्षात घ्या, म्हणजे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे वर्ड प्रॉब्लेम्स, वर्ड स्टेटमेंट तुम्हाला याच्या बेसिसवर प्रॉब्लेम जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. आता लक्षात घ्या बाळांनो, यामध्ये तुम्हाला हा फर्स्ट प्रॉब्लेम आहे. व्हेरी सिम्पल, दिस प्रॉब्लेम्स आर व्हेरी सिम्पल. सो वी विल सॉल्व दिस प्रॉब्लेम्स वन बाय वन. बघा आता यामध्ये पहिलाच प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे की 2 नंबर्स डिफर बाय 3. 2 नंबर आहेत ज्याच्यामध्ये डिफरन्स आहे 3चा. 2 नंबर्स डिफर बाय 3 म्हणजे 2 नंबर आहेत, आपल्याला माहीत नाही ते 2 नंबर, त्याच्यामध्ये डिफरन्स आहे 3चा. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द बिगर नंबर इज 19 अँड फाइंड द नंबर्स, असं विचारले. आता खूप जनरल गोष्ट आहे, 2 नंबरमध्ये जर डिफरन्स असेल तर ऑब्वियसली एक नंबर मोठा असणार आहे, दुसरा नंबर छोटा असणार आहे, बरोबर की नाही. मग इथं आपण सपोज करणार. तर बघा बाळांनो, काय इथं सपोज करायचं की सोल्युशन लेट सपोज. इथं आपण सपोज करूया जो बिगर नंबर आहे, द बिगर नंबर किंवा त्याला तुम्ही ग्रेटर नंबर देखील म्हणू शकता. ग्रेटर नंबर इज इक्वल टू एक्स. बघा ग्रेटर नंबर जो आहे त्याला आपण एक्स सपोज करूया, आणि जो स्मॉलर नंबर आहे, स्मॉलर नंबर, या स्मॉलर नंबरला आपण वाय सपोज करूया, वाय. आता बघा बाळांनो, जी कंडिशन नंबर 1 दिलेली आहे, दोघांमधला डिफरन्स किती आहे 3. मग इथं सांगायचं अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. बघा अकॉर्डिंग टू कंडिशन नंबर 1. आता इथं फर्स्ट कंडिशन यूज करायची आहे. अकॉर्डिंग टू कंडिशन नंबर 1, अकॉर्डिंग टू कंडिशन नंबर 1 दोघांमधला डिफरन्स सांगितला आहे. ही जी फर्स्ट कंडिशन आहे की नाही, यामध्ये दोन्ही नंबरमधला डिफरन्स किती आहे 3 आहे. म्हणजे ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर करावा लागेल. म्हणजे तुम्ही जर इथं ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर घेतला तर इथं तुमच्या लक्षात येईल की एक्स मायनस वाय म्हणजे ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर विच इज इक्वल टू 3. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. नेम दिस ॲज इक्वेशन नंबर 1. आता पुढे जर बघितलं बाळांनो तर सेकंड कंडिशन जी आहे, या सेकंड कंडिशनमध्ये तुम्हाला काय सांगितलं बघा. मग इथं मेन्शन करायचं केस 2 म्हणा त्याला, किंवा अकॉर्डिंग टू कंडिशन नंबर 2 म्हणा, अकॉर्डिंग टू कंडिशन नंबर 2. अकॉर्डिंग टू कंडिशन नंबर 2 बघा काय सांगितलंय, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. म्हणजे सम म्हणजे परत इथं ॲडिशन आहे. कशा कशाची ॲडिशन? ट्वाइस द स्मॉलर नंबर, ट्वाइस द स्मॉलर नंबर म्हणजे 2y होईल. ट्वाइस द स्मॉलर नंबर म्हणजे 2y अँड थ्राइस द ग्रेटर नंबर म्हणजे 3x होईल, 3x. लक्षात घ्या, या दोघांची सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज किती दिलेली आहे? इट इज 19. इट इज 19. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. बघा याला इक्वेशन 1 म्हणा, याला 2 म्हणा. आता या दोन्ही इक्वेशनला सॉल्व करायचं. मग बघा बाळांनो, या दोन्ही इक्वेशनला जर तुम्हाला सॉल्व करायचं असेल, एलिमिनेशन मेथड जर तुम्हाला यूज करायची असेल, तर हे जे इक्वेशन नंबर 1 आहे की नाही, या इक्वेशन नंबर 1ला मल्टिप्लाय करा. बघा मल्टिप्लाइंग इक्वेशन 1, मल्टिप्लाय करा इक्वेशन 1ला. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 1ला मल्टिप्लाय करा 2ने. का बरं असं करायचं? कारण 2ने जर मल्टिप्लाय केलं तर हा 2y होईल की नाही, 2y. आणि 2y कोएफिशियंट जर सेम झाले yचे तर आपण yला एलिमिनेट करू शकतो. त्यामुळे इक्वेशन नंबर जे 1 आहे याला आपण 2ने मल्टिप्लाय करत आहोत. मग कसं होईल बघा हे इक्वेशन, कसं होईल इक्वेशन 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर 2x मायनस 2y इज इक्वल टू, हा होईल 2 3 ज 6. हा काय होणार आहे 2 3 ज 6 विच इज इक्वल टू 6. अशा पद्धतीनं इक्वेशन नंबर 3 भेटणार आहे. आता 3 आणि 4ची ॲडिशन करू आपण. ॲडिशन जर केली तर प्लस 2y आणि मायनस 2y कॅन्सल होणार आहे. त्यामुळे इथं आपण ॲडिशन करू. बघा आता इथं लिहायचं मग ॲडिंग इक्वेशन 2 अँड 3. बघा ॲडिंग इक्वेशन 2 अँड 3 ॲडिशन करायची आहे. ॲडिंग इक्वेशन 2 अँड 3. तर बघा बाळांनो, इक्वेशन 2 काय आहे? 3x प्लस 2y. दिस इक्वेशन इज 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. आणि इक्वेशन 3 काय भेटलं आहे आपल्याला? 2x मायनस 2y इज इक्वल टू 6. आणि या दोघांची जर आपण ॲडिशन केली तर हा होणार आहे 3x प्लस 2x काय होईल 5x. आणि हे तर कॅन्सल होईल प्लस 2y मायनस 2y.
आणि 19 + 6 किती होणार आहे 25. मग इथून जर x इज इक्वल टू लिहिला आपण तर हा होईल 25/5 म्हणजे x इज इक्वल टू येणार आहे 5. हा 5 इकडे गेल्यावर डिवाइड होईल की नाही, त्यामुळे हे 25/5 आणि 25/5 म्हणजे 5 येतं. 5 × 5 5 × 5 = 25. अशा पद्धतीनं ही व्हॅल्यू आपल्याला भेटली. ठीक आहे. आता बघा, आता जर तुम्हाला इथं एक्सची व्हॅल्यू भेटली, आता वायची व्हॅल्यू काढायची असेल तर काय करणार आपण, इथं पुट करा x इज इक्वल टू 5. पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन कुठं ठेवता, x इज इक्वल टू 5 ठेवा, इक्वेशन 1 मध्ये ठेवा, 1 मध्ये. ठीक आहे, इन इक्वेशन 1. मग बघा इक्वेशन 1 मध्ये कसा होईल, एक्सची व्हॅल्यू 5 ठेवायची आहे म्हणजे 5 - y इज इक्वल टू काय येणार आहे 3. आता लक्षात घ्या बाळांनो, हा -y आहे, तिकडे गेल्यावर काय होईल +y होईल. हा 5 लेफ्ट हँड साईडलाच राहू द्या, तिकडचा +3 इकडे आल्यावर काय होईल -3 आणि 5 - 3 म्हणजे भेटणार आहे 2. म्हणजे y इज इक्वल टू काय भेटला 2 भेटलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला याचा आन्सर भेटेल. आणि मग हे आन्सर भेटल्यानंतर आता तुम्ही इथे सांगू शकता की देअरफॉर ग्रेटर नंबर इज इक्वल टू ग्रेटर नंबर इज इक्वल टू x विच इज इक्वल टू 5 आणि जो स्मॉलर नंबर आहे स्मॉलर नंबर विच इज इक्वल टू y अँड दिस इज इक्वल टू 2. स्मॉलर नंबर जो आहे तो y आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं इथं लक्षात घ्या बाळांनो. आणि तुम्ही याला कंडिशन याची तुम्ही चेक पण करू शकता. दोघांमध्ये 5 आणि 3 या दोघांमध्ये डिफरन्स आहे, 5 आणि 2 या दोघांमध्ये 3चा डिफरन्स आहे की नाही, म्हणजे कंडिशन 1 सॅटिस्फाय होते, तुमची कंडिशन 1 सॅटिस्फाय होते. आणि जे दुसरं आहे की ट्वाईस द स्मॉलर नंबर म्हणजे 5 × 2 = 10 प्लस थ्राईस द ग्रेटर नंबर म्हणजे थ्राईस द ग्रेटर नंबर म्हणजे 3 × 5 = 15. सॉरी काय आहे ते, ट्वाईस द स्मॉलर नंबर अँड थ्राईस द ग्रेटर नंबर. तर ग्रेटर नंबरचा 3 टाइम्स जर तुम्ही केला, सॉरी इकडं लक्षात घ्या, गडबड करायची नाही. आता आपल्याला काय सांगितलं की ट्वाईस द स्मॉलर नंबर, मग ट्वाईस द स्मॉलर नंबर घेतला तर स्मॉलर नंबरचा डबल म्हणजे 2चे डबल 4 प्लस थ्राईस द ग्रेटर नंबर म्हणजे 3 × 5 = 15 आणि 15 × 4 = 19 होतात की नाही. म्हणजे ही जी कंडिशन आहे तुमची, ही कंडिशन देखील सॅटिस्फाय होते. खूप सिम्पल असा हा प्रॉब्लेम आहे. सर्वच वर्ड प्रॉब्लेम खूप सिम्पल असतात. फक्त तुम्हाला त्या वर्ड स्टेटमेंटला केअरफुली तिथं वाचायचं आहे, रीड करायचं आहे. यू हॅव टू अंडरस्टँड दॅट वर्ड स्टेटमेंट. You have to understand those two conditions which are given in that word statement, and you have to rewrite those word statement. You have to write those word statement in mathematical statement. Mathematical statement मध्ये तुम्हाला त्या word statementला लिहायचं आहे अशा पद्धतीनं. आणि जेव्हा तुम्ही त्याला मॅथमॅटिकल स्टेटमेंटमध्ये लिहिणार तेव्हा तुम्हाला 2 लिनियर इक्वेशन भेटणार आहेत. मग तुम्ही त्या 2 लिनियर इक्वेशनला एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करा किंवा सबस्टिट्यूशनने करा किंवा क्रॅमर्स रूलने करा किंवा ग्राफिकल मेथड कुठल्याही मेथडने सॉल्व्ह करू शकता. बट मोस्ट कॉमनली एलिमिनेशनने केलं तर तुम्हाला ते फास्ट होऊन जाईल. ठीक आहे. आता लक्षात घ्या, एक नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ आपण. बघा आता हा जो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाईस द सन्स एज इज 70. म्हणजे फादरचं एज आणि ट्वाईस द सन्स एज इज 70. आणि पुढे काय सांगितलं, इफ वी डबल द एज ऑफ फादरचं एज जर डबल केलं अँड ॲड इट टू हिज सन्स एज देन सम इज 95. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. म्हणजे फादर आणि सनचं प्रेझेंट एज आपल्याला काढायचं आहे. तर बघा आता इथं देखील आपण काय करणार, इथं देखील आपण सपोज करूया. बघा सगळ्यात पहिली स्टेप असते ही काय असते की वर्ड स्टेटमेंटला तुम्ही केअरफुली रीड करायचं आणि जे अननोन्स आहेत तुम्हाला फाइंड आउट करायचे. काय अननोन फाइंड आउट करायचे तिथं, फादर्स एज आणि सन्स एज. मग त्याला 2 व्हेरिएबलने सपोज करायचं. जसं फादर्स एजला x सपोज करा, जे सनचं एज आहे त्याला y सपोज करा. मग इथं आपण लिहिलं की लेट सपोज फादर्स प्रेझेंट एज, जे फादरचं प्रेझेंट एज आहे, फादर्स प्रेझेंट एज याला आपण काय करूया, x सपोज करूया, x. बघा x इयर्स. आणि जे सन्स प्रेझेंट एज आहे म्हणजे सनचं जे प्रेझेंट एज आहे याला आपण y सपोज करूया. ठीक आहे, याला आपण y सपोज करूया. दिस इज x इयर. बघा फादर्स प्रेझेंट एज इज x इयर्स. आणि जे सन आहे तर सनचं जे प्रेझेंट एज आहे याला आपण y इयर्स सपोज करूया. सन्स प्रेझेंट एज दिस इज इक्वल टू y इयर्स. याला आपण y इयर्स असं सपोज करू. ठीक आहे. आता लक्षात घ्या बाळांनो, इथं तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला कंडिशन नंबर 1 वाचायची. बघा आता फर्स्ट कंडिशन वाचली. आपल्याला माहीत होतं की इथं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फादरचं आणि सनचं प्रेझेंट एज काढायचं, म्हणून ते गोष्टी अननोन आहेत.
तर या दोन अननोनला आपण सपोज केलं की फादरच्या एजला आपण एक्स इयर सपोज केलं, सनच्या एजला आपण वाय इयर सपोज केलं. आता कंडिशन नंबर 1 तुम्हाला काय दिलेली आहे बघा. अकॉर्डिंग टू कंडिशन नंबर 1 फर्स्ट कंडिशन जी दिलेली आहे तुम्हाला, या फर्स्ट कंडिशनमध्ये बघा इथं काय सांगितलंय तुम्हाला, द सम ऑफ फादर्स एज म्हणजे एक्स आणि प्लस करावं लागेल की नाही सम असेल तर. बघा दोघांच्या एजची सम आहे म्हणजे सम ऑफ फादर्स एज, सम म्हणजे बेरीज कुणाकुणाच्या फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन म्हणजे 2 टाइम्स वाय, 2 टाइम्स होईल की नाही 2y होईल की नाही, सनच्या एजचं 2 ट्वाइस करायचं आहे. ते किती आहे 70 आहे, ती आहे 70. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा, याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1. आता दुसरी कंडिशन वाचा. दुसरी कंडिशन जर तुम्ही वाचली तर बघा आता अकॉर्डिंग टू कंडिशन नंबर 2, अकॉर्डिंग टू कंडिशन नंबर 2. आता सेकंड कंडिशन जर आपण वाचली तर बघा आता सेकंड कंडिशनमध्ये काय सांगितलं, इफ वी डबल द एज ऑफ फादरचं एज जर आपण डबल केलं, जर फादरचं एज डबल केलं तर काय होईल बरं. फादरचं एज एक्स आहे, डबल केलं तर काय होईल 2x. इफ द एज ऑफ फादर इज डबल अँड ॲड करायचे म्हणजे त्याला बेरीज करायची, ॲड इट टू द एज ऑफ हिज सन म्हणजे सनच्या एजमध्ये ॲड करायचं आहे. अँड देन द सम इज, या दोघांची सम किती येते मग 95 येते, म्हणजे ही सम येते 95 असं दिलं. सो दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. हे दोन बघा बाळांनो, जे माझ्याकडं इथं ज्या 2 कंडिशन दिल्या होत्या, या दोन्ही कंडिशनवरून मला अशा पद्धतीने इथं 2 इक्वेशन जे आहेत ते भेटलेले आहेत. ठीक आहे, हे 2 इक्वेशन भेटले. आता इथं काय करायचं बघा, सेम इलिमिनेशन मेथडने जर आपल्याला याला सॉल्व्ह करायचं असेल तर इथं कोएफिशियंट सेम करावा लागेल. आता इथं एक्सचा कोएफिशियंट पण सेम नाही आहे, वायचा कोएफिशियंट पण सेम नाही आहे. मग जर तुम्ही इथं एक्सचा किंवा वायचा कोएफिशियंट जर सेम केला तर करू शकता इथं सेम. बघा मग वायचा कोएफिशियंट जर सेम करायचा असेल तर याच इक्वेशनला मल्टिप्लाय करू आपण. ठीक आहे, बघा मल्टिप्लाय तुम्ही कुठलाही करू शकता, फर्स्टला करा सेकंडला करा काही फरक पडत नाही. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल नाही, कारण इथं 2i आहे तर इथं पण 2i आणायचं आहे, पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि जर आपण या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं तर बघा हे इक्वेशन कसं होणार आहे, 2 दुने 4 होईल म्हणजे 4x प्लस 2i इज इक्वल टू, हा किती होणार आहे बघा 5 दुने 10 ला 0, चाला 1 9 दुने 18 1 19 190 होईल. दिस इज इक्वेशन नंबर 3. आता लक्षात घ्या बाळांनो, इथं वायचा कोएफिशियंट सेम झालेला आहे, इथं 2i आहे इक्वेशन 1 मध्ये आणि इथं देखील 2 आहे इक्वेशन 3 मध्ये. आता दोन्ही पण प्लस आहे म्हणजे सबट्रॅक्शन करावं लागेल, ॲडिशन केली तर 2i प्लस 2i 4y होईल की नाही. आणि वायचा कोएफिशियंट सेम आहे, एक्सचा सेम आहे का नाही, वायचे कोएफिशियंट आपण सेम केले तर वायला एलिमिनेट करायचे म्हणजे सबट्रॅक्शन करावं लागेल. तर इथं आपण सबट्रॅक्ट करूया इक्वेशन नंबर 1ला. बघा इक्वेशन 1ला आपण सबट्रॅक्ट करू फ्रॉम 3. तर इथं लिहूया आपण सबट्रॅक्टिंग इक्वेशन. बघा आता काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं आहे. सो राईट हिअर सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 3 मधून 1ला सबट्रॅक्ट करा. मग इक्वेशन 3 काय आहे, जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर इक्वेशन 3 आहे तुमच्याकडे बघा, हे आहे इक्वेशन 3. दिस इज इक्वेशन 3. 4x प्लस 2i इज इक्वल टू 190. 4x प्लस 2i इज इक्वल टू 190. ही आहे इक्वेशन 3. यामधून 1ला सबट्रॅक्ट करायचे म्हणजे x प्लस 2i इज इक्वल टू 70 आहे. आणि इथं सबट्रॅक्शन करायचे असेल तर हा मायनस होईल, हा मायनस. आता बघा 4x मधून x गेला तर 3x राहील आणि हे प्लस 2i मायनस 2i कॅन्सल होईल आणि 190 आहे. 190 मधून जर 70 गेला बघा 0 0 0 0तून 0 गेला 0, 9 मधून 7 गेले तर 2 राहतील आणि इथला 1 असाच राहील 120. म्हणजे x इज इक्वल टू काय येणार आहे 120 आणि हा 3 इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यावर डिवाइड होईल. 3 चौक 12 होतात की नाही, 3 चौक 12 आणि 0 अशाला असाच म्हणजे एक्सची व्हॅल्यू भेटली 40. एक्स किती भेटलेला आहे 40. व्हेरी सिम्पल. आता लक्षात घ्या, आता नेक्स्ट काय करायचं, आता पुट करा एक्सची व्हॅल्यू. पुट एक्स इज इक्वल टू 30 इन इक्वेशन पुढे ठेवता 1 मध्ये ठेवा 1 सिम्पल आहे. इन इक्वेशन 1 बघा 1 मध्ये ठेवू मग आपण एक्सची व्हॅल्यू 30. मग कसा होईल बघा 30 प्लस 2i इज इक्वल टू 70 आणि मग 2i इज इक्वल टू हा 70 हा प्लस 30 इकडे आल्यावर काय होणार आहे -30
म्हणजे 2y इज इक्वल टू 70मधून 30 मायनस जर केले, 70मधून जर 30 मायनस केले तर 40 राहतील. म्हणजे y इज इक्वल टू काय येणार आहे 40/2 हा अपॉनमधील म्हणजे y इज इक्वल टू 20. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला इथं जे सन्स एज प्रेझेंट एज अँड फादर्स प्रेझेंट एज भेटणार. म्हणजे इथं लिहायचं देअरफॉर फादर्स प्रेझेंट एज जे फादरचं प्रेझेंट एज आहे विच इज इक्वल टू 40 डायरेक्टली आहे इज इक्वल टू 40 इयर्स किंवा एज इज 40 इयर्स. आणि जे सनचं प्रेझेंट एज आहे सन्स प्रेझेंट एज किती येईल इट इज 20 इयर्स. सनचं प्रेझेंट एज जे आहे ते 20 इयर्स आहे. तर अशा पद्धतीनं एकदम बढिया एकदम सिम्पल असा हा प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम खूप सिम्पल आहेत, सर्वच वर्ड प्रॉब्लेम खूप सिम्पल असतात. फक्त तुम्ही अशा पद्धतीनं केअरफुली त्या म्हणजे काय काय फाइंड आउट करायचं आहे ते लक्षात घ्या. 2 अननोन गोष्टी तिथे दिलेल्या असतील, त्याला सपोज करा एक्स व्हेरिएबल वाय व्हेरिएबलने सपोज करा, 2 कंडिशनवरून 2 इक्वेशन बनवा, त्याला इलिमिनेशन मेथडने सॉल्व करा, यू विल गेट द आन्सर. व्हेरी सिम्पल, व्हेरी सिम्पल. बघा आता जो प्रॉब्लेम नंबर 4 आहे, या प्रॉब्लेम नंबर 4 मध्ये क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला काय काय गिवन दिलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण अगोदरचे क्वेश्चन बघितले की तुम्हाला मी सांगितलं की यू हॅव टू रीड द वर्ड स्टेटमेंट केअरफुली, आणि त्या वर्ड स्टेटमेंटला रीड केल्यानंतर तुम्हाला काय काय फाइंड आउट करायचं आहे, कुठले 2 अननोन गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत हे तिथं लक्षात घ्यायचं आहे. त्या 2 अननोन गोष्टीला व्हेरिएबलने सपोज करायचे एक्स आणि वाय किंवा अदर व्हेरिएबल पण तुम्ही यूज करू शकता. आणि ज्या 2 गिवन कंडिशन दिलेल्या आहेत, वर्ड स्टेटमेंट दिलेले आहेत, 2 कंडिशन वर्ड स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये दिलेले आहेत, त्याला मॅथमॅटिकल स्टेटमेंटमध्ये लिहायचं आहे. तर बघा आता हा जो प्रॉब्लेम आहे, द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन द ट्वाइस न्यूमरेटर. म्हणजे जो डिनॉमिनेटर आहे एका फ्रॅक्शनचा तो 4 ने जास्त आहे, म्हणजे प्लस करावं लागेल की नाही, 4 मोर दॅन ट्वाइस द न्यूमरेटर, म्हणजे 2 टाइम्स न्यूमरेटरपेक्षा डिनॉमिनेटर जो आहे तो 2 टाइम्स न्यूमरेटरपेक्षा 4 ने जास्त आहे. ही पहिली कंडिशन आहे. त्यानंतर बघा डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. जो डिनॉमिनेटर आहे इट बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6. म्हणजे हे रिलेशन डायरेक्ट नाही आहे की डिनॉमिनेटर इज 12 टाइम्स द न्यूमरेटर. हे डायरेक्ट रिलेशन आहे का? हे रिलेशन केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा तुम्ही त्याला 6 ने रिड्यूस करणार आहात. म्हणजे जेव्हा तुम्ही या डिनॉमिनेटरला 6 ने रिड्यूस करणार आणि न्यूमरेटरला देखील 6 ने रिड्यूस करणार, तेव्हा हे रिलेशन 12 टाइम्स आहे. लक्षात घ्या. म्हणजे डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर when the denominator and numerator both are reduced by 6. म्हणजे डिनॉमिनेटरला तुम्ही 6 ने रिड्यूस केलं तर d - 6 होईल, न्यूमरेटरला तुम्ही 6 ने रिड्यूस केलं तर n - 6 होईल, आणि नंतर त्याच्यामध्ये जे रिलेशन आहे ते 12 टाइम्सवालं डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्सचं हे जे रिलेशन आहे ते व्हॅलिड होणार आहे. तर या 2 कंडिशन तुम्हाला दिलेल्या आहेत बघा बाळांनो. तर यामध्ये आपल्याला फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे. फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे म्हणजे फ्रॅक्शन न्यूमरेटर आपण डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये असतो, तर आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फाइंड आउट करायचे आहेत. तर बघा जो फ्रॅक्शन आपल्याला फाइंड आउट करायचा आहे त्यामध्ये आपण सपोज करूया, लेट सपोज द फ्रॅक्शन इज इक्वल टू, हा जो फ्रॅक्शन आहे, आता फ्रॅक्शन म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्याला आपण न्यूमरेटर आपण डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये लिहितो. फ्रॅक्शन म्हटलं की काय आला, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर असा आपण फ्रॅक्शन लिहितो. मग इथं आपण सपोज करूया जो न्यूमरेटर आहे याला आपण x सपोज करूया, आणि जो डिनॉमिनेटर आहे याला आपण y सपोज करूया. दिस डिनॉमिनेटर इज सपोज टू बी y. न्यूमरेटरला आपण x सपोज केला, डिनॉमिनेटरला आपण y सपोज केलं. आता जे रिलेशन आपल्याला दिलेलं आहे बघा, आता फर्स्ट रिलेशन आपल्याला काय दिलेलं आहे, डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन, डिनॉमिनेटर म्हणजे y. हा y कसा आहे, हा दिस y इज 4 मोर दॅन ट्वाइस द न्यूमरेटर. आता न्यूमरेटरचा ट्वाइस जर तुम्ही केला, बघा लक्षात घ्या जी कंडिशन तुम्हाला दिलेली आहे त्यामध्ये सांगितलंय की जो डिनॉमिनेटर आहे, दिस डिनॉमिनेटर, हा तुम्हाला अकॉर्डिंग टू कंडिशन 1 वगैरे लिहायचं तर तुम्ही लिहू शकता. बघा आता जी केस 1 आहे किंवा कंडिशन 1 मी डायरेक्ट लिहितो याला थोडं शॉर्टमध्ये. बघा आता जी फर्स्ट कंडिशन तुम्हाला दिलेली आहे, या फर्स्ट कंडिशनमध्ये काय सांगितलेलं आहे, फर्स्ट कंडिशनमध्ये की दिस डिनॉमिनेटर इज 4 मोर आहे, म्हणजे 4 ने जास्त आहे कशापेक्षा,
ट्वाईस द न्यूमरेटर, म्हणजे 2 टाइम्स न्यूमरेटरपेक्षा 4ने जास्त आहे डिनॉमिनेटर. अशा प्रकारे तुम्हाला कंडिशन 1 दिलेली आहे. मग आता इथं व्हेरिएबल ठेवून द्या, जे व्हेरिएबलने आपण त्याला सपोज केलेला आहे ते व्हेरिएबल इथं ठेवा. मग बघा आता आपण डिनॉमिनेटरला काय सपोज केलं आहे, तर डिनॉमिनेटरला आपण वाय सपोज केलेला आहे, म्हणजे हे वाय इज इक्वल टू होईल. न्यूमरेटरला आपण एक्स सपोज केलेला आहे, म्हणजे हा ट्वाईस एक्स प्लस 4 होईल. आता प्लस 2x इकडे आल्यावर काय होईल, मायनस 2x, आणि हा प्लस वाय इकडच्या इकडंच आहे, त्यामुळं प्लस वाय ॲज इट इज आणि इज इक्वल टूच्या इकडे राहणार आहे 4. तर अशा पद्धतीनं तुम्हाला इक्वेशन नंबर 1 भेटणार आहे कंडिशन नंबर 1 वरून. आता सेकंड कंडिशन काय आहे बघा बाळांनो. आता जी सेकंड कंडिशन तुम्हाला दिलेली आहे, या सेकंड कंडिशनमध्ये बघा, आता जी सेकंड कंडिशन दिली आहे, या सेकंड कंडिशनमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, तर कंडिशन नंबर 2 जर तुम्ही रीड केली तर कंडिशन नंबर 2 मध्ये बघा, कंडिशन नंबर 2 मध्ये काय सांगितलं आहे, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. जे मी तुम्हाला इथं सांगितलं आहे तीच कंडिशन आहे. म्हणजे दिस डिनॉमिनेटर वेन एवर वी आर गोइंग टू रिड्यूस द डिनॉमिनेटर देन इट बिकम्स डिनॉमिनेटर -6, and whenever we are going to reduce the numerator by 6 then it becomes numerator -6. आणि जेव्हा डिनॉमिनेटरला तुम्ही 6 ने रिड्यूस करणार, न्यूमरेटरला 6 ने रिड्यूस करणार, तेव्हा त्या दोघांमध्ये काय रिलेशन होत आहे, तर डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या 12 टाइम्स होतो, 12 टाइम्स. अशा पद्धतीनं ही तुम्हाला सेकंड कंडिशन दिलेली आहे. मग इथं जर तुम्ही आता जे व्हेरिएबल आपण सपोज केलेले आहेत एक्स वाय ते जर ठेवले, तर न्यूमरेटरला आपण काय म्हटलं आहे, सॉरी डिनॉमिनेटरला आपण वाय म्हटलं आहे, म्हणजे वाय -6 इज इक्वल टू 12 इंटू न्यूमरेटरला आपण एक्स म्हटलं आहे, म्हणजे हा होईल एक्स -6. आता याला आपण सॉल्व करूया, सिम्प्लिफाय करूया, म्हणजे वाय -6 इज इक्वल टू बघा हा काय होणार आहे 12 इंटू एक्स, दिस इज 12x मायनस हा किती होणार आहे 12 6 म्हणजे 12 × 72 म्हणजे 72 होईल. अशा पद्धतीने आता बघा, आता याला जर फर्दर आपण जर सॉल्व केलं तर हा 12x असाच राहू द्या, हा प्लस वाय इकडे आल्यावर काय होणार आहे, हा -y होईल, बरोबर. हा प्लस वाय -y होईल इकडे आल्यावर, दिस प्लस वाय बिकम्स -y. त्यानंतर हा -6 इकडच्या इकडेच ठेवा, तिकडचं -72 इकडे आल्यावर काय होणार आहे +72. अशा पद्धतीने होईल. आता 72 मधून जर 6 मायनस केले तर 6 राहतील. सो 66 इज इक्वल टू 12x -y. अशा पद्धतीनं तुम्हाला हे इक्वेशन नंबर 2 भेटणार आहे. इक्वेशन नंबर 2 याला तुम्ही लिहिताना असं पण लिहू शकता बघा, 12x -y इज इक्वल टू 66. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ला ऑब्झर्व करा, दोघांमध्ये वायचा कोएफिशियंट सेम आहे, एक वाय प्लस आहे, एक वाय मायनस आहे. तर मी तुम्हाला सांगितलं इलिमिनेशन मेथडने जर लिनियर इक्वेशनला सॉल्व करायचं असेल, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनला, तर त्यासाठी आपण काय करणार, जो कोएफिशियंट ज्या व्हेरिएबलचा सेम आहे त्या व्हेरिएबलला आपण इलिमिनेट करणार बाय डुईंग ॲडिशन और सबट्रॅक्शन. आता इथं सबट्रॅक्शनने इलिमिनेशन होणार नाही, कारण एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे, तर मग आपल्याला इथं ॲडिशन करावं लागेल. तर बघा आपण इथं ॲडिशन करूया. ॲडिशनने जो पण आपला म्हणजे जो पण वाय व्हेरिएबल आहे तो इलिमिनेट होणार आहे. आता काय करायचं मग, ॲडिंग इक्वेशन 1 and 2. तर इक्वेशन 1 आणि 2 ची ॲडिशन करूया. बघा आता इथं ॲडिंग इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 आणि 2 ला ॲड करूया. ॲडिंग इक्वेशन 1 and 2, आणि 1 आणि 2 ला जर तुम्ही ॲड केलं, 1 आणि 2 ला जर तुम्ही ॲड केलं तर इक्वेशन 1 काय आहे बघा, इक्वेशन 1 आहे -2x. सी दिस इक्वेशन 1 इज -2x प्लस y इज इक्वल टू 4. हा इक्वेशन 1 आहे. इक्वेशन 2 काय आहे 12x, दिस इज 12x -y इज इक्वल टू 66. आणि या दोघांची ॲडिशन करायची आहे. बघा आता +12x -2x म्हणजे इथं 10x राहील, हा +y -y कॅन्सल होईल, आणि 66 + 4 किती होणार आहे 70. आणि इथून जर तुम्ही सॉल्व केलं, x इज इक्वल टू जर व्हॅल्यू लिहिली तर x इज इक्वल टू काय होईल 70/10, म्हणजेच x इज इक्वल टू भेटणार आहे 7. तर अशा पद्धतीनं तुम्हाला x ची व्हॅल्यू 7 भेटत आहे, म्हणजे जो तुमच्याकडे न्यूमरेटर आहे तो 7 मिळालेला आहे. आता डिनॉमिनेटर आपल्याला काढायचं आहे. आता बघा डिनॉमिनेटर जर काढायचं असेल तर पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ठेवा x ची व्हॅल्यू 7. मग इक्वेशन 1 काय आहे बघा, तर इथं -2 इंटू x ची व्हॅल्यू 7 ठेवायची, इथं 7 -2 इंटू 7 प्लस y इज इक्वल टू 4. आता याला जर सिम्प्लिफाय केलं तर 7 × 2 = 14 म्हणजे -14
प्लस वाय इज इक्वल टू 4. आता लक्षात घ्या -14 तिकडे गेल्यावर काय होणार आहे +14 आणि 14 + 4 म्हणजे y इज इक्वल टू 18. दिस y इज इक्वल टू 18 भेटणार आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला म्हणजे आता फ्रॅक्शन काढायचं आहे. फ्रॅक्शन जर काढायचं असेल तर मग इथं तुम्ही सांगू शकता की जो फ्रॅक्शन तुम्हाला इथं भेटत आहे देअरफोर फ्रॅक्शन इज इक्वल टू x अपॉन वाय विच इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 7. दिस इज 7. बघा आता एक्सची व्हॅल्यू इथं 7 आलेली आहे म्हणजे 7 अपॉन वाय किती आलेला आहे 18. तर 7/18 अशा पद्धतीनं आपल्याला इथं जो फ्रॅक्शन आहे तो भेटेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं 7/18 हा फ्रॅक्शन आपल्याला इथं भेटणार आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या खूप सिम्पल असे हे प्रॉब्लेम आहेत. याला तुम्ही व्हेरीफाय देखील करू शकता. जो डिनॉमिनेटर आहे फ्रॅक्शनचा हा 4 मोर आहे ट्वाईस द न्यूमरेटर. मग बघा न्यूमरेटरचं डबल करा 7 2 14 आणि 14 4 जोडले तर 18 म्हणजे कंडिशन 1 सॅटिस्फाय होते. सेकंड कंडिशन पण बघा याला 6ने रिड्यूस करा 1 होईल. याला 6ने रिड्यूस करा हा किती होईल 6ने रिड्यूस केल्यावर हा 12 होईल. ठीक आहे. आता हे जे दुसरं रिलेशन आहे मग हा 12 टाइम्स होतं की नाही 1 आणि 12 म्हटल्यावर 12 टाइम्स होत आहे बरोबर. जे सेकंड रिलेशन आहे हे सेकंड कंडिशन पण तिथं व्हेरीफाय होते. तर अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम नंबर 4 आहे. खूपच सिम्पल असा हा प्रॉब्लेम आहे. आता लक्षात घ्या आपण नेक्स्ट घेऊ लगेच नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. बघा प्रॉब्लेम नंबर 5 हा पण एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. प्रॉब्लेम खूप मोठा 3-4 सेंटेन्स आहेत असं बघून घाबरायचं नाही. यू जस्ट हॅव टू रीड दोज स्टेटमेंट्स. बरेच विद्यार्थी काय होतं की 4 ओळी आहेत 5 ओळी आहेत म्हणजे बघूनच त्यांना चक्कर येते गरगरायला लागतं बरोबर. पण असं घाबरायचं नाही बाळांनो. लक्षात घ्या जरी 3-4 म्हणजे सेंटेन्स तिथं दिलेले असले म्हणजे 3-4 वाक्याचं म्हणून मिळून जरी प्रॉब्लेम असला तरी त्याला ब्रेक करून लक्षात घ्या. आता इथं काय सांगितलं बघा या प्रॉब्लेममध्ये. तर इथं तुम्हाला सांगितलेलं आहे की 2 टाईप ऑफ बॉक्सेस 2 टाईपचे बॉक्सेस आहेत. एक ए आहे एक बी आहे. अँड बोथ आर टू बी प्लेस इन अ ट्रक हॅव्हिंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन. 10 टन कॅपॅसिटी असलेला एक ट्रक आहे आणि त्या ट्रकमध्ये हे 2 बॉक्सेस ठेवायचे आहेत ए टाईपचे आणि बी टाईपचे. आता लक्षात घ्या जेव्हा वेन 150 बॉक्सेस ऑफ टाईप ए टाईपचे जर 150 बॉक्सेस अँड 100 बॉक्सेस ऑफ बी टाईप आर लोडेड इन द ट्रक देन इट वेज 10 टन्स. म्हणजे 10 टन कॅपॅसिटीची जी ट्रक आहे यामध्ये तुम्ही 150 ए टाईपचे बॉक्सेस म्हणजे बघा ए टाईपचे 150 बॉक्सेस आणि बी टाईपचे किती बॉक्सेस 100 बॉक्सेस जर तुम्ही लोड केले ट्रकमध्ये तर 10 टन एवढं त्याचं वजन होतं 10 टन. ठीक आहे. आता 1 टन म्हणजे 1000 असतो बरोबर. म्हणजे 10 टन म्हणजे किती होणार आहे 10,000 किलोग्राम. हा 10,000 किलोग्राम होणार. तुम्ही टनमध्ये ठेवा केजीमध्ये करा काही फरक पडत नाही. ठीक आहे. आता लक्षात घ्या पुढे काय सांगितलंय बट वेन 260 बॉक्सेस ऑफ जर तुम्ही ए टाईपचे वेन 260 बॉक्सेस ऑफ ए टाईपचे 260 बॉक्सेस जर तुम्ही लोड केले ट्रकमध्ये इट कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ बी टाईप. मग बी टाईपचे किती बॉक्सेस बसतात 40. सो दॅट इट इज फुल्ली लोडेड देन फाइंड द वेट ऑफ ईच टाईप ऑफ बॉक्स. मग या दोघांनी मिळून फुल्ली लोडेड होते. मग फुल्ली लोडेड किती कॅपॅसिटी त्याची 10 टनचीच आहे. म्हणजे हे पण 10,000च येणार आहे हे पण 10,000च येणार आहे. म्हणजे खूप सिंपल आहे बाळांनो. हे काय होणार आहे अरे खूप सिंपल. हे 260 ए किंवा याला एक्स म्हणा तुम्ही. ए टाईपच्या बॉक्सेसला एक्स म्हणू आपण बी टाईपच्या बॉक्सेसला आपण वाय म्हणू. म्हणजे हे एक इक्वेशन भेटणार आहे 260x + 40y बरोबर 10,000 असं इक्वेशन भेटणार आहे. तसंच इथं ए टाईपच्या बॉक्सला एक्स म्हणलं आहे म्हणजे 150x आणि बी टाईपच्या बॉक्सला आपण वाय म्हणलं आहे अधिक 100y बरोबर 10 टन म्हणजे हा 10,000 किलोग्राम. तर असे 2 इक्वेशन भेटणार. खूप सिंपल आहे व्हेरी सिंपल. चला लगेच आपण याला सॉल्व्ह करू. बघा आता इथं काय करायचं मग आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला वेट काढायचं. प्रत्येक बॉक्समधलं वेट काढायचं. मग एका ए टाईपच्या बॉक्सचं वेट आपण एक्स कन्सिडर करू बी टाईपच्या बॉक्सचं वेट आपण वाय कन्सिडर करू आणि हे जे वेट आहे आता याला आपण केजीमध्ये कन्सिडर करू. ठीक आहे. टनमध्ये घेण्याऐवजी त्याला आपण केजीमध्ये कन्सिडर करू. ठीक आहे. तुम्ही त्याला टनमध्ये पण काढू शकता काही फरक पडत नाही. बघा सोल्युशन लेट सपोज आता इथं आपण सपोज करूया द वेट ऑफ ए टाईप बॉक्स द वेट ऑफ ए टाईप बॉक्स इज इक्वल टू त्याला आपण x kg सपोज करू. ठीक आहे. तुम्ही केजीमध्ये जर सपोज केला तर याला टनला केजीमध्ये कन्वर्ट करा आणि टनमध्ये सपोज केलं तर टनमध्येच राहू द्या.
आणि जे वेट आहे बघा बी टाईप ऑफ बॉक्सचं, द वेट ऑफ बी टाईप ऑफ बॉक्स, द वेट ऑफ बी टाईप ऑफ बॉक्स, बी टाईप बॉक्सचं जे वेट आहे त्याला आपण वाय के जी सपोज करूया, त्याला आपण वाय के जी सपोज करूया. ठीक आहे. ए टाईपचा जे बॉक्स आहे त्याला आपण एक्स के जी म्हणू, वाय टाईपचा जो बॉक्स आहे त्याला आपण बी टाईपचा जो बॉक्स आहे त्याला आपण वाय के जी म्हणू. आता बघा जी कंडिशन नंबर 1 तुम्हाला दिलेली आहे, जी कंडिशन नंबर 1 तुम्हाला दिलेली आहे, या कंडिशन नंबर 1 मध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला की हे बॉक्सेस जेव्हा आपण ट्रकमध्ये एक 10 टन कॅपॅसिटीच्या ट्रकमध्ये लोड करणार तेव्हा 150 बॉक्सेस आपल्याला ए टाईपचे लोड करायचे आहेत. मग टोटल वेट किती होईल बरं? 150 गुणिला एक्स होईल की नाही? बघा ना यार, एका बॉक्सचं वेट जे आहे ए टाईपच्या एका बॉक्सचं वेट जे आहे ते 1 kg आहे. मग 150 बॉक्सचं किती होईल? 150 गुणिले एक्स म्हणजे हे 150 एक्स होणार आहे बरोबर, 150 एक्स. आता इथं तुम्हाला काय सांगितलं आहे की 150 गुणिले बॉक्स ए टाईपचे बॉक्सेस किती आहेत? 150 असं. आणि दुसरा काय दिलं आहे? बी टाईपचे जे बॉक्सेस आहेत बघा, डायरेक्ट लिहू आपण इथं जे तुमच्याकडं ए टाईपचे बॉक्सेस आहेत त्याला आपण एक्स के जी म्हटलं म्हणजे 150 एक्स होईल, 150 एक्स प्लस बी टाईपचे जे बॉक्सेस आहेत ते किती लोड होत आहेत? 100 म्हणजे हा होईल 100 वाय इज इक्वल टू 10 टन म्हणजे 10,000 म्हणा त्याला, 10,000 kg. अशा पद्धतीनं तुम्हाला हे इक्वेशन नंबर 1 भेटणार आहे. कंडिशन नंबर 1 वरून हे इक्वेशन नंबर 1 भेटणार आहे. आता जी कंडिशन नंबर 2 आहे बघा बाळांनो, जी कंडिशन नंबर 2 आहे ही पण खूप सिंपल आहे अकॉर्डिंग टू कंडिशन नंबर 2. आणि जर तुम्ही कंडिशन नंबर 2 बघितली, याला जर तुम्ही रीड केलं कंडिशन नंबर 2ला, तर इथं तुमच्या लक्षात येईल की इथं काय सांगितलेलं आहे की 260 ए टाईपचे बॉक्सेस आहेत म्हणजे ते 260 इंटू एक्स होईल त्याचं वेट, 260 इंटू एक्स. आणि 260 ए टाईपचे लोड केल्यानंतर पण त्या ट्रकमध्ये 40 बॉक्सेस अजून अकोमोडेट होतात म्हणजे अजून 40 बॉक्सेस बी टाईपचे बसतात म्हणजे 40 इंटू वाय हे होईल बी टाईपच्या 40 बॉक्सेसचं वेट, 40 वाय बरोबर. आता ट्रक काय होणार आहे? मग फुल्ली लोडेड होणार आहे. फुल्ली लोडेड म्हणजे किती कॅपॅसिटी त्याची? 10,000 कॅपॅसिटी आहे किलोग्राममध्ये, याला म्हणा इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. 10 टन म्हणजे 10,000 किलोग्राम. तर अशा पद्धतीनं कंडिशन 1 आणि कंडिशन 2 वरून तुम्हाला हे 2 इक्वेशन भेटणार आहेत बाळांनो. आता लक्षात घ्या, आता याला तुम्ही थोडं सिम्प्लिफाय करू शकता की नाही? या पूर्ण इक्वेशनला हे बघा 1 1 0 तर इथंच तुम्ही ओढू शकता, 1 0 1 0 1 0 म्हणजे 10 ने डिवाइड केला. अजून कशाने डिवाइड होईल? अजून 5 ने डिवाइड होईल का? याला 5 ने जर डिवाइड केला तर काय होईल? 5 त्रिक 15 होतात बघा, 5 त्रिक 15 होतात म्हणजे 3x अधिक हे 5 दुने 10 होतात म्हणजे 2y आणि हे पण 5 दुने 10 होतात आणि हे 2 शून्य तर असेच राहतील. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हे इक्वेशन थोडंसं छोटा होत आहे, रिड्यूस होत आहे. ठीक आहे. मग याला म्हणा इक्वेशन 1 हवं तर याला म्हणा इक्वेशन 1. ठीक आहे. याला इक्वेशन 1 नका म्हणू, दिस इज इक्वेशन नंबर 1. सेम त्याच पद्धतीनं आता याला घ्या, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. आता 4 ने डिवाइड होतील का? हे 4 ने डिवाइड होणार आहे का? 2 ने होईल. चला 4 ने नाही झालं तरी काय हरकत नाही, 2 ने डिवाइड करू आपण त्याला. बघा आता 2 ने डिवाइड केलं तर 26/2 म्हणजे 13 दुने 26 होतात तर 13x अधिक हे 4y आहे बरोबर. 4y म्हणजे 4 चे अर्धे 2 म्हणजे 2y होईल. 2 ने डिवाइड करतोय आपण आणि हे 2 पंचे 10 म्हणजे हे येणार आहे 500. तर हे झालं इक्वेशन नंबर 2. हे झालं इक्वेशन नंबर 2. याला इक्वेशन नंबर 2 म्हणण्याऐवजी आपण याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. ठीक आहे. तर लक्षात घ्या, अशा पद्धतीनं तुम्हाला या 2 कंडिशनवरून हे 2 इक्वेशन भेटणार आहेत. आता दोन्ही इक्वेशनमध्ये बघा इथं 2y आहे आणि इकडं पण 2y आहे. दोन्ही ठिकाणी दोन्ही इक्वेशनमध्ये +2y आहे. मग ॲडिशन केली तर +2y 4y होईल. मग आपण सबट्रॅक्शन करूया जेणेकरून 2y ने जे मायनस होऊन जाईल, सबट्रॅक्शन होईल. ठीक आहे. आता लक्षात घ्या यामध्ये बघा, आता यामध्ये आपण सबट्रॅक्शन करूया. सबट्रॅक्शन जर तुम्ही केली तर y इलिमिनेट होणार आहे, त्यामुळं आपण इथं सबट्रॅक्ट करूया. इक्वेशन 1ला सबट्रॅक्ट करूया फ्रॉम 2. बघा आता इथं करूया आपण सबट्रॅक्शन. तर सबट्रॅक्ट इक्वेशन 1, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. 1ला सबट्रॅक्ट करायचे फ्रॉम 2 मध्ये म्हणजे 2ला अगोदर लिहा. 13x + 2y इज इक्वल टू 500. हे इक्वेशन 2 आहे. या 2 मधून 1ला सबट्रॅक्ट करायचे. 1 काय आहे? 3x + 2y इज इक्वल टू 200 आहे. ठीक आहे. आता सबट्रॅक्शन जर केली तर हा मायनस, हा मायनस, हा मायनस
बघा 13x मधून 3x वजा करा, इथं 10x राहील. हा प्लस 2y मायनस 2y विल गेट कॅन्सल आणि 500 मधून 200 गेले तर इथं 300 राहतील. ठीक आहे, म्हणजे x बरोबर काय येणार आहे, x बरोबर येणार आहे 300/10. हा 0 0 कॅन्सल, म्हणजे x इज इक्वल टू किती येणार आहे 30. x इज इक्वल टू किती आला 30 आलेला आहे. आता काय करायचं, ही x इज इक्वल टू 30 जी व्हॅल्यू आहे याला पुट करा. बघा पुट x इज इक्वल टू 30, पुट x इज इक्वल टू 30 इन इक्वेशन कुठं ठेवता 1 मध्ये ठेवा. ठीक आहे, 1 मध्ये ठेवा इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 कसा होईल बघा, इक्वेशन 1 कसा होईल तर हा 3 × x आहे म्हणजे 3 × 30 होईल. 3x आहे म्हणजे 3 × 30 प्लस 2y इज इक्वल टू हा येणार आहे 200. हा येणार आहे 200. बघा 33 हा 90 होणार आहे. 90 प्लस 2y इज इक्वल टू 200. मग हा 90 तिकडे गेल्यावर मायनस होईल म्हणजे 2y इज इक्वल टू 200 मायनस 90 म्हणजे 110 येईल. 2y इज इक्वल टू 110 येईल. आणि इथून जर तुम्ही याला लिहिलं तर y इज इक्वल टू काय होईल 110/2 होईल. 110/2 म्हणजे y इज इक्वल टू 55. 110/2 करा, y इज इक्वल टू 55 येणार आहे. ठीक आहे, तर खूप सिंपल अशा पद्धतीने तुम्हाला y भेटणार आहे. आता लक्षात घ्या, मग इथं तुम्ही सांगू शकता की देअरफॉर, आता बघा तुम्हाला दोन्ही पण तिथं भेटलेले आहेत. मग इथं आपण डायरेक्टली तिथं लिहू शकतो की देअरफॉर जे तुमच्याकडे वेट आहे ए टाईपच्या बॉक्सचं, देअरफॉर वेट ऑफ, थोडं शॉर्टमध्ये लिहितो मी याला, वेट ऑफ ए टाईप बॉक्स याचं जे वेट आहे हे किती आलेलं आहे, ए टाईप बॉक्सच्या वेटला आपण एक सपोज केलेला आहे, हे आहे 30 kg. आणि जे वेट आहे बी टाईपच्या बॉक्सचं, वेट ऑफ बी टाईप बॉक्स, तर बी टाईपचा जो बॉक्स आहे याचं जे वेट आहे याचं वेट आलेलं आहे 55 kg. याचं वेट काय आहे 55 kg. तर अशा पद्धतीनं तुम्हाला इथं ए टाईपच्या बॉक्सचं वेट भेटलेलं आहे 30 kg, बी टाईपच्या बॉक्सचं वेट भेटलेलं आहे 55 kg. अशा पद्धतीनं एकदम बढिया पद्धतीनं हा प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे. ठीक आहे, तर प्रॉब्लेम जरी दिसायला मोठा असला तरी घाबरायचं नाही बाळांनो. एकदम व्यवस्थित केअरफुली त्या प्रॉब्लेमच्या मधल्या सेंटेन्सला तुम्ही रीड करा, ते सेंटेन्स समजावून घ्या. तुम्हाला त्या सेंटेन्समध्ये 2 कंडिशन दिलेल्या असतील, किती मोठा पॅरेग्राफ असू द्या किती छोटा पॅरेग्राफ असू द्या, 2 कंडिशन तुम्हाला 100% त्यामध्ये दिलेल्या असतील. त्या 2 कंडिशनवरून 2 इक्वेशन तुम्हाला प्रॉपरली तयार करायचे आहेत. त्यामध्ये एक्स वाय किंवा अजून एम एन असे व्हेरिएबल सपोज करून 2 अननोन पण असतील त्यामध्ये, ते फाइंड आउट करायचे. तर त्याला एकदम सिम्पली त्या इक्वेशन 2 इक्वेशन तयार करून त्याला सॉल्व करा एलिमिनेशनने वगैरे किंवा अदर मेथडने, यू विल गेट द आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. लास्ट क्वेश्चन आहे या प्रॅक्टिस सेट 1.5 मधला. तर बघा मित्रांनो, जो शेवटचा क्वेश्चन आहे यामध्ये तुम्हाला आउट ऑफ 900 किलोमीटर we shall travel some distance by bus and some by aeroplane. टोटल 1900 किलोमीटर एवढं डिस्टन्स आहे. ते डिस्टन्स विशालने बसने काही अंतर ट्रॅव्हल केलं आहे, काही डिस्टन्स काही अंतर एरोप्लेनने ट्रॅव्हल केलं आहे. आता पुढे काय सांगितलं बघा, द बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड ऑफ 60 km/h, म्हणजे बसची स्पीड दिलेली आहे. अँड ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन पण दिलेली आहे 700 किलोमीटर. अँड इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. पूर्ण जर्नी कंप्लीट करायला 5 तास लागत आहेत. म्हणजे बसने आणि एरोप्लेनने मिळून जी पूर्ण जर्नी आहे ती कंप्लीट करायला 5 तास लागत आहेत. तर इथं आपल्याला विचारलं फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड विशाल ट्रॅव्हल बाय बस. विशालने बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बघा आता मित्रांनो, इथं सर्वात अगोदर आपण सपोज करूया की विशालने बसने काहीतरी x किलोमीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे. कारण बसची स्पीड किलोमीटरमध्ये आहे की नाही, km/h मध्ये. मग इथं आपण सपोज करूया सोल्युशन, लेट सपोज डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, बघा आता डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस, बसने जे डिस्टन्स विशालने ट्रॅव्हल केलेलं आहे त्याला आपण x किलोमीटर सपोज करूया. आणि एरोप्लेनने जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन, याला आपण y किलोमीटर सपोज करूया. हे आपण y किलोमीटर सपोज करूया. आता बघा, जी तुम्हाला कंडिशन नंबर 1 दिलेली आहे, हे टोटल डिस्टन्स आहे 1900 किलोमीटर. मग जी तुमच्याकडं कंडिशन नंबर 1 आहे, या कंडिशन नंबर 1 वरून तुम्हाला फर्स्ट इक्वेशन भेटणार आहे. तर काय भेटेल ते फर्स्ट इक्वेशन, टोटल डिस्टन्स x + y = 1900.
नेम दिस ॲज इक्वेशन नंबर 1. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. ठीक आहे. टोटल डिस्टन्स म्हणजे बसने मिळून ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आणि एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स, बसने आणि एरोप्लेनने मिळून ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स हे 1900 आहे. म्हणजे x + y = 1900. ओके. आता बघा, आता तुम्हाला इथं पुढे काय सांगितलं आहे, तर यामध्ये तुम्हाला इथं दिलेलं आहे की बसची जी स्पीड आहे बघा, स्पीड ऑफ बस इज गिवन टू यू. स्पीड ऑफ बस इज गिवन टू यू. किती आहे बरं स्पीड ऑफ बस? तर बघा जी स्पीड आहे, स्पीड ऑफ बस इज 60 km/h. 60 km/h अशी इथं बसची स्पीड दिलेली आहे. डिस्टन्स आपण बसने ट्रॅव्हल केलेलं एक सपोज केलेलं आहे आणि तुमच्याकडं तिथं फॉर्म्युला पण आहे. मग बघा आता इथून तुम्हाला बसची स्पीड 60 km असेल तर स्पीडचा फॉर्म्युला आहे तुमच्याकडं. स्पीड इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो? डिस्टन्स अपॉन टाईम. स्पीड इज इक्वल टू व्हॉट? डिस्टन्स अपॉन टाईम. आता लक्षात घ्या, जी बसची स्पीड आहे ही 60 आहे, बसने ट्रॅव्हल केलेलं जे डिस्टन्स आहे ते x आहे आणि टाईम आपण सपोज T1 म्हणूया. याला सपोज आपण T1 म्हणूया. तर काय करायचं आता, या हा जो T1 आहे याला इकडे पाठवा, T1ला इकडे पाठवा आणि 60 इकडे डिवाइड बन जाईल. म्हणजे T1 इज इक्वल टू x/60 भेटेल. ओके. आता इन द सेम वे तुम्हाला बघा आता यामध्ये सेम याच पद्धतीनं तुम्हाला जे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन दिलेलं आहे बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन जे दिलेलं आहे, एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स, सॉरी स्पीड ऑफ एरोप्लेन आहे बघा, स्पीड ऑफ एरोप्लेनची जी स्पीड आहे ही किती दिलेली आहे? 700 km/h दिलेली आहे. 700 km/h. मग परत तुम्ही इथं स्पीडचा फॉर्म्युला लावू शकता. सो स्पीड ऑफ एरोप्लेन इज इक्वल टू अगेन डिस्टन्स अपॉन टाईम. हे परत फॉर्म्युला तुम्ही नाही लिहिला तरी चालतो. अगेन डिस्टन्स अपॉन टाईम. मग बघा आता एरोप्लेनची स्पीड आहे 700, एरोप्लेनने ट्रॅव्हल केलं डिस्टन्स आहे y किलोमीटर आणि टाईम त्याला सपोज T2 लागत आहे. आता T2ला इकडे पाठवा म्हणजे T2 इज इक्वल टू काय होईल? हा y/700 होईल. y/700 अशा पद्धतीनं हा T2 भेटेल. आता बघा तुम्हाला जी सेकंड केस दिलेली आहे, कंडिशन नंबर 2 जी दिलेली आहे, या कंडिशन नंबर 2 मध्ये तुम्हाला टोटल टाईम इथं सांगितलं बघा, इट टेक्स 5 hours टू कंप्लीट द जर्नी. म्हणजे पूर्ण जी जर्नी आहे ती कंप्लीट करण्यासाठी जो T1 आणि T2 मिळून जो टाईम लागत आहे, म्हणजे बसने आणि ट्रेनने मिळून जो टाईम लागत आहे तो 5 hours आहे. म्हणून मी इकडे लिहिल बघा, T1 + T2 इज इक्वल टू 5 hours. इट इज 5 hours. आता T1 म्हणजे काय आहे? x/60. T1 म्हणजे x/60 आहे, प्लस T2 म्हणजे काय आहे? इट इज y/700. y/700 दिस इज इक्वल टू 5. चला बघा आता आपल्याला T1 + T2 इज इक्वल टू 5 वरून हे इक्वेशन भेटलेलं आहे. ओके. आता काय करायचं, याचा एकतर डिनॉमिनेटर सेम असता तर न्यूमरेटरची ॲडिशन केली असती, बरोबर. मग याला सिम्प्लिफाय करण्यासाठी याला दोन पद्धतीनं सिम्प्लिफाय करू शकता. एक तर क्रॉस मल्टिप्लिकेशनने करा, हा होईल 700x प्लस हा किती होणार आहे 60y अपॉन हा 6 7 42 होईल आणि किती शून्य आहेत 3, 1 2 3 इज इक्वल टू 5 असा होईल. आणि याला जर तुम्ही फर्दर सिम्प्लिफाय केलं तर हा होणार आहे 70x प्लस 60y इज इक्वल टू 5 × 42000. ठीक आहे, 42000. आता बघा हे 700 आहे, सॉरी हे 700 आहे. आता काय होईल, इथला एक 10 ने डिवाइड केला तर हा एक 0, हा एक 0, हा एक 0 कॅन्सल होईल. ठीक आहे, म्हणजे इथं तुम्हाला 70x प्लस 6y इज इक्वल टू अशा पद्धतीने भेटेल. म्हणजे याला लिहूया आपण हवं तर बघा, 70x प्लस 6y इज इक्वल टू काय भेटेल. याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर फर्दर याला जर तुम्ही सॉल्व केलं तर हा एक 0 कॅन्सल झालेला होता ना, दिस इज 42000. हा ठीक आहे, एक 0 कॅन्सल झालं. बघा 500000 हे 2 0 असेच राहतील. 5 2 10 0, आजचा लाईक 4 5 20 आणि 1 21 असं होईल. ठीक आहे, याला परत तुम्ही फर्दर डिवाइड करू शकता का? परत फर्दर त्याला तुम्ही डिवाइड नाही करू शकत. ठीक आहे, याला असंच ठेवा. नेम दिस ॲज इक्वेशन नंबर 2. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा, याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. आता बघा आपल्याला डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस काढायचं, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची. तर वायला एलिमेंट केला तरी चालतं. मग या दोन्ही इक्वेशनला जर तुम्ही ऑब्झर्व केला तर इथं 6y आहे, इथं पण 6y आणण्यासाठी या इक्वेशनला 6 ने मल्टिप्लाय करा. बघा मल्टिप्लाय इक्वेशन 1/6 करा. मल्टिप्लाय इक्वेशन 1/6 म्हणजे काय होईल, 6x प्लस 6y होईल. 6x प्लस 6y इज इक्वल टू 19 6 16 9 144. ठीक आहे, याला
सॉल्व करा. 1900 इंटू 6 बघा 600 हा 9 सक 54ला 4 आजच्याले 5 6 1 6 आणि 5 9 सक 54ला 4 आजच्याले 5 6 1 6 आणि 5 11 म्हणजे हे होतं 19 6 114 असतो बरोबर. त्यामुळे हा येणार आहे 114 आणि इकडे 00. ठीक आहे अशा पद्धतीने. आता काय करा हे जे इक्वेशन आहे याला 3 म्हणा. आता 3ला सबट्रॅक्ट करा. 3ला सबट्रॅक्ट करा कडून 2 मधून बघा सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 2 म्हणा इथं. सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 2 मग बघा आता याला सबट्रॅक्ट करू आपण. 70x मधून 6x मायनस केले तर किती राहील बरं 66x राहील. 66x 6y कॅन्सल आणि 21,000 मधून 11,400 मायनस करा. आता 11,400 मायनस केले तर इथं राहणारे बघा 9,600 आणि याला जर तुम्ही सॉल्व केलं तर x इज इक्वल टू 9,600 अपॉन 66 असा भेटणार आहे. ठीक आहे. आता याला फर्दर तुम्ही सॉल्व करा म्हणजे 9600 आलेला आहे. 9600 अपॉन 66 ही एक्सची व्हॅल्यू आली. आता याला जर तुम्ही सॉल्व केलं तर बघा 9600ला 66ने डिवाइड करा. 66 1 ज 66 इथं 0 येईल इथं 3 येईल आणि इथं परत 0 येईल. ठीक आहे. ठीक आहे. हे कॅल्क्युलेशन करा प्रॉपरली. हे कॅल्क्युलेशन तुम्ही प्रॉपरली केलं की इथलं तुमचा आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. हे बरोबर आहे. हा होईल 12 12 9 21 हा इट इज ओके. ठीक आहे. आता लक्षात घ्या याला थोडंसं सिम्प्लिफाय करा. तुम्ही कॅल्क्युलेशन करत असताना केअरफुली कॅल्क्युलेशन करा. यू विल गेट द करेक्ट आन्सर. तुम्हाला तिथं करेक्ट आन्सर जे आहे ते भेटून जाईल. डेसिमलमध्ये येत असेल तर येऊ द्या काही फरक पडत नाही. डेसिमलमध्ये पण आन्सर येऊ शकतं. ठीक आहे. बघा थोडंसं याला परत लिहूया आपण. ठीक आहे. बघा 70 मधून 6 गेले तर सॉरी इथं 64 राहतील ना. मी तेच म्हटलं आपलं कुछ तो गडबड आहे यार आपण. हे बघा इथं लक्षात घ्या याला जर तुम्ही सॉल्व केलं तर 70x मधून 6x गेले तर किती राहतील बरं 64x राहतील. 64x म्हणजे इकडं 64 येणार आहे. 64 म्हणजे 9600 म्हणजे x इज इक्वल टू काय आलेला आहे 9600 अपॉन 64. किंवा याला तुम्ही सॉल्व करा. बघा याला तुम्ही जर सॉल्व केलं 9600 अपॉन 64 आहे. 64 याचा हाफ घ्या हवं तर 96चा हाफ किती होणार आहे 2ने कट केला तर इकडं लक्षात घ्या तुम्ही याचं डिव्हिजन तुम्ही तुमच्या लेवलनुसार म्हणजे तुमच्या पद्धतीनुसार करा. मी याला हाफ करतो. हे 9 8 होतील हे बरोबर. सॉरी 2 चौक 8 उरला 1 2 8 16 असा होईल. आणि 64चे अर्धे किती होतील 3 होतील हे 2 होतील 32 होतील. याला परत अर्धे करा हे 24 होतील. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही करा. 24 दूने 48 होतात आणि या 32चे अर्धे किती होणार आहेत या 32चे अर्धे होणार आहेत 16. ठीक आहे. परत याला तुम्ही सिम्प्लिफाय करा. आता तुम्ही डायरेक्ट पण याला सॉल्व करू शकता. ठीक आहे. डायरेक्ट पण सॉल्व करू शकता किंवा हे होतील 8 आणि हे 24चे अर्धे होतील 1200. परत हे 8चे अर्धे 4 हे 600 परत 4चे अर्धे 2 आणि 300 म्हणजे हे 2 300 भागिले 2 म्हणजे हे होणार आहे 150. ठीक आहे 150. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे आन्सर भेटून जाईल 150 किलोमीटर. एवढं कमी येतं आहे डिस्टन्स ट्रॅव्हल. ठीक आहे 150 येऊ द्या काही फरक पडत नाही. एक्स इज इक्वल टू किती आलेलं आहे 150. मग अशा पद्धतीनं तुम्ही तिथं लिहून टाका. ठीक आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन प्रॉपरली करा. एक तर माझ्याकडे इथं स्पेस नव्हता त्यामुळे हरकत नाही. तुम्ही कॅल्क्युलेशन प्रॉपरली करा. यू विल गेट द करेक्ट आन्सर. तर अशा पद्धतीनं आपण हा प्रॅक्टिस सेट 1.5 पूर्ण सॉल्व केलेला आहे मित्रांनो. तर हे आपलं शेवटचं लेक्चर होतं या चॅप्टरमधलं. आपण पूर्णच्या पूर्ण चॅप्टरचे जे लेक्चर्स आहेत मला वाटतं दिस इज लेक्चर नंबर 12. तर पूर्ण 12 लेक्चरमध्ये आपण हा पूर्ण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नावाचा जो आपला पहिला चॅप्टर आहे अल्जेब्राचा हा इन डिटेल इन डेप्थ आपण स्टडी केलेला आहे. ह्याची प्लेलिस्ट मी क्रिएट केली आहे. तर सर्वांनी त्या प्लेलिस्ट ज्यांनी अगोदर सुरुवातीपासून बघितले नसतील हे सेशन तर त्यांनी सुरुवातीपासून प्लेलिस्टमध्ये जाऊन हे सेशन बघा 1 बाय 1. यामध्ये तुम्हाला पूर्ण चॅप्टरमधले सर्व कॉन्सेप्ट्स असतील सर्व एक्झरसाइजेस आपण घेतलेले आहेत. तर आपण आता यानंतर जे आहेत तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला तिथं कमेंट करून सांगितलं की सर आता म्हणजे मला मेसेज आले बऱ्याच विद्यार्थ्यांची क्वाड्रॅटिक इक्वेशन घ्या. बरेच विद्यार्थी म्हणे सिमिलॅरिटी घ्या. तर बघू आपण 2 पैकी कुठला तरी आपण एक जो
दोनपैकी कुठला तरी एक चॅप्टर आपण स्टार्ट करूया येणाऱ्या म्हणजे पुढच्या सेशनमध्ये. या सेशनमध्ये आपण जो पूर्ण जो चॅप्टर आपला बाकी होता लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल तो आपण कव्हर केलेला आहे. पुढच्या आता याच्यावर आपण एक वन शॉट क्विक रिव्हिजनचं लाईव्ह सेशन घेऊया. लाईव्ह सेशन जे आहे ते आपण इव्हिनिंगला 7 ते 8 असं शेड्यूलमध्ये घेऊया. कारण मी एक जे माझ्या संपर्कात कॉन्टॅक्टमध्ये जे स्टुडंट्स आहेत त्यांना मी एक पोल टाकला होता किंवा त्यांना सांगितलं होतं, मी वेळ ऑप्शन दिले होते. तर भरपूर विद्यार्थ्यांनी इव्हिनिंगचं ऑप्शन तिथं चूज केलं होतं. त्यामुळं आपण इव्हिनिंगच्या 7 ते 8 किंवा 7 ते 8:30 वगैरे जो पण वेळ होईल तर इव्हिनिंगच्या स्लॉटमध्ये आपण एक वन शॉट रिव्हिजन लेक्चर, लाईव्ह रिव्हिजन लेक्चर या पूर्ण चॅप्टरचं घेऊया. त्यामध्ये तुम्हाला तुमचे जे डाऊट्स असतील ते देखील तुम्ही विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या डाऊट्सला पण मी रिप्लाय देईल, हरकत नाही. तर लक्षात घ्या, म्हणजे या पद्धतीनं आपण पूर्ण चॅप्टर कव्हर केला आहे. आता तुमचं काम आहे की पूर्ण सर्व प्लेलिस्ट काळजीपूर्वक बघणे, सर्व प्रॉब्लेम्स, सर्व कॉन्सेप्ट व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहून घेणे, याचं रिव्हिजन करणे. तुम्ही मल्टिपल टाईम्स पण तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता जर हे तुम्हाला नाही समजलं लगेच तर. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण हा चॅप्टर कव्हर केला आहे. भेटूया परत एकदा पुढच्या सेशनमध्ये नवीन चॅप्टरमध्ये. तर आजच्या सेशनमध्ये आपण इथंच थांबू. चलो, तोपर्यंत सर्वांना बाय.